ठाणे फॅमिली कोर्टाच्या आवारात कारमध्ये महिलेवर दोघांनी सामूहिक अत्याचार केलाय। केकमध्ये गुंगीचं औषध देऊन अत्याचार करण्यात आलेला आहे। ठाणे नगर पोलीस ठाण्यामध्ये सामूहिक अत्याचार प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। फॅमिली कोर्टाच्या आवारात चारचाकी वाहनात हिरालाल केदार आणि रवी पवार यांनी सामूहिक अत्याचार केलाय। हिरालाल केदार या आरोपीला अटक करण्यात आली आहे। रवी पवार हा फरार आहे। ही घटना 25 ऑगस्ट रोजी घडली होती। पीडित महिलेला वारंवार ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्यामुळे 5 डिसेंबरला ठाणे नगर पोलीस ठाण्यात महिलेने तक्रार सुद्धा दाखल केली होती। केकमध्ये गुंगीचं औषध देऊन अत्याचार करण्यात आलाय। कारमध्ये महिलेवर अत्याचार करण्यात आलाय। या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे तर दुसरा हा फरार आहे। ठाणे नगर पोलीस ठाण्यामध्ये सामूहिक अत्याचार करण्यात आलाय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांच्याकडून। रिजवान, काय अधिक माहिती आहे? दीपाली, आपण जर पाहिलं तर ठाणे नगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो 25 ऑगस्ट मागच्या वर्षाचा आहे। ज्या पद्धतीने महिला आधी फिर्यादी त्यांनी तक्रार दिली आहे की सामूहिक अत्याचार जे आहे ते 2 व्यक्तींकडून त्याच्यावरती झालेला आहे। विशेष म्हणजे ठाणे जे फॅमिली कोर्ट आहे त्याच्या आवारामध्ये म्हणजे जे पार्किंग प्लाझा आहे त्या ठिकाणी या महिलेवरती अत्याचार घडून झालेला आहे। विशेष म्हणजे हे जे 2 व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीचं नाव रवी पवार आणि केदार हे असे 2 व्यक्ती आहेत ज्यांनी सांगितलं की माझा वाढदिवस आहे आणि महिला जी आहे ती काम करत असताना त्यांना आपल्या गाडीमध्ये बोलवण्यात आला आणि त्या ठिकाणी त्याला केक खाण्याचा दिला गेला आणि त्यावेळी त्या महिलेने ज्यावेळी केक नकार दिला त्यावेळी त्या पुरुषाने सांगितलं की माझ्या तोंडामध्ये काहीतरी आहे आणि तू हे केक खा। त्यामुळे ज्यावेळी त्या महिलेने केक खाला कुठेतरी त्याच्या गुंगीचं औषध जे तो केकमध्ये होता आणि त्यामुळे महिला जी आहे ती गुंगी झाली। त्यामुळे ते सामूहिक अत्याचार जे आहे त्या महिलेवरती झाल्यानंतर कुठेतरी काल आपण जर पाहिलं तर या महिलेने जे आहे ते ठाणे नगर पोलीस स्टेशनमध्ये सर्व जी घटना आहे त्याच्यावर झालेली संपूर्ण घटना ज्याच्या पोलिसांना सांगितलं। पोलिसांनी जे आहे ते या व्यक्तींना अटक देखील केलेली आहे। एक व्यक्ती याच्यामध्ये फरार आहे आणि एक व्यक्तीला अटक केलेली आहे। त्यामुळे संपूर्णपणे ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये ही घटना घडलेली आहे कुठेतरी मोठा जो आहे तो महिलेचा जो सुरक्षा आहे त्याच्यावरती देखील प्रत्यक्षाने विमा होताना आपल्याला दिसून येत आहे। दीपाली, निश्चितच रिजवान, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।